अरे आपण नाही टाकलो आता बघित राहायचं फक्त मी घेतो आता ऐका तरी गंमत ह्या म्हणतात आमच्याकडे पाहुणं आलं म्हणजे ह्यांचं घर आणि या घरात त्याने विचारलं पब्लिक म्हणतात रेस्पॉन्स देऊ ना तर नाही देऊन दे माझी लायकी काढली नाही म्हणतात लायकी आहे का तुझी त्याने लायकी काढली आणि ह्यांच्या घरात आज मी ना आम्हाला पाहुणा बोललाय इथं मागून पण रेस्पॉन्स मिळाला नाही तर म्हणतात पब्लिकने नाही रेस्पॉन्स दिला तरी चालत मी बारी करणार ही ह्यांची लायकी पब्लिकने एक टाळी मारली नाही पब्लिकने एक शिटी मारली नाही अरे ही लायकी भेंडीच्या जटापासून आपण आवाजच काढत नाही आपण आवाज इथून काढतो भेंडी हे राजू खोका गांडाबाई मेरे को बोलता है कडा सांगतो म्हणतात मी यांना बोललो पोरगा चांगला आहे ते वाईट बोललो काय हो चांगला बोललो ना तर म्हणतो राजेबुवा तुझ्या मांडीवर हागला तर म्हणतात वाज घे पोरगा हागला तर म्हणतो पोरगा तुझ्या बापसाचा पोरगा ना इथं खाली बसले त्याचा बाप आहे पप्पा बोलतो त्याला माझ्यासारखंच काळ्या कोळशासारखं आहे विजय निकमवा त्याचा बोलला ना पूर्ण खेड तालुक्यात महिमा त्यांचा माहिती आहे त्यांचा महिमा चांगलाच आहे मग मी काय वाईट बोललो मी काळा आहे ना फक्त एकदा विजय बुवांना माझ्या बाजूला उभं करा अरे जय हिंद भाई जय हिंद सिंधूचं गाणं गायचं ह्याच्यात काय वाईट आहे ह्याच्यात काय मला फक्त एकच सांगायचं विजय माऊलींनी माझ्या बाजूला येऊन दाखवायचं आणि उभं राहून दाखवायचं काळ्या खनिजला कोळसा कोणता फक्त बघायचा एवढंच बोललो ह्याच्यावर वाईट काय बोललो काय नाही ना बघा तर त्या बाप जो तुमचा बाप आहे कोळशाच्या खाणीतला तुमचा बाप आहे त्याच्या मांडीवर तुम्ही पोरगा तर तिथं हागायचं त्याला सांगायचं वाज घे बाबा वाज घे बाबा वाज घे आम्हाला कसं काय मी खोटं बोललो पहिले एक गाणं घेतो ना पहिलं हे मला नाही सारखं बडबड नको ठेवूया ना आपण सगळं का रात आपलीच आहे हे कुठं जाणार आरतीशिवाय जाणार नाही आयोजकांनो पैसे द्यायचे ना आधी यांना 1 रुपया द्यायचं नाही गेलं तर 1377 रुपये का पाहिजे तर पैसा आल्यावर गाणं म्हणतात अरे कर्णुरात बसली कोंबडी अरे रोंडो बसली कोंबडी तर कर्णू हिंद ठेव की तिथं ठेव अरे सगळ्या बोले मुंबईमध्ये शहर आहे त्याचं नाव जीव यायला किती वेळा बोलला रे किती वेळा बोलला एवढंच आहे यायला एक शब्द आहे त्याला टिंब बर ह्यांच्याकडे शास्त्र आहे काय हो ह्यांना लय कळतं ना ह्यांच्या गुरुला लय कळतं कवीला लय कळतं ऐका तरी नाही तसं नाही बोलायचं मी जरा बोलतोय पब्लिक नाही तसं बोलायचं तर एक हा दुर्योधनाचा गाव आहे हा शक्तिवालीचा रसिक आहे मला फक्त एवढं सांगायचं माऊली भाऊजी 2 मिनिटं ऐका मला फक्त एकच सांगायचं हा उत्सव कसला हो नवरात्रीचा बरोबर आहे शास्त्राचा भाग काय की जसं असेल महावसात बरे असेल पितृपक्षाचं गाणं गायचं नवरात्रीत बरे असेल नवरात्रीचं गाणं गायचं यांना गायलं का हो नवरात्रीचं गाणं यांचे गुरु खाली होते मग मी म्हटलं कवी या जवळ काय चुकीचं बोललो अरे पटवून देतो आपण यार पटवून देतो ना भेंडी अरे याला शक्य बोलतात ना कलशे बघितलं मांडी वागलं आणि चुतिया बोलले चुतिया पण बोललं आई शपथ रे तुम्ही मला एकच सांगा अजून 5 बरे आहेत यांचं काय न होईल एकच सांगा यांचं काय होईल फक्त सांगा भाजून काय भाजून हा ना ऐका ना आता आदिमायेचा जी बाजू मांडतात त्या आदिमायेला ही सगळी जनता माझ्या ब्रह्मापासून म्हणजे बापापासून जे वीर्य आहे ते योनी मार्गात पवित्र योनी मार्गात जे जरा पृथ्वी म्हणतात तिथे जाऊन एक देह तयार होतो ती योनी मार्गेला हिंदीमध्ये टिंब म्हणतात त्याच्या पुढचा भाग चुतिया बोलतात मग आपण सगळे आले आहेत आईच्या योनीतून आलेले आहेत बरोबर आहे हे कुठून आलेलं आहे हे मागच्या भोसक्यातून आले हे बोची आहे जर मी चुतिया तर हा बोचिया
हिथं एक तरी असं दाखव ज्याला बेंबीला भोसका आहे, ज्याला बेंबीला भोसका आहे, तो नाळ कापून चाललाय. ती किती जगातली सुंदरी असून दे किंवा जगातला माझ्यासारखा काळ्या काळशा कोळशासारखा असून दे, ज्याला बेंबीला भोसका आहे त्या सगळं त्या अवयवातनं आलेलं आहे. हा एकटा फक्त बॉची. ए राजू खोका बुवा, ए गांडोबाई, तू ऐसा बोलताय, तो पावले को ऐसा बोलताय. असं असं हे ना, मी आता फक्त बघित राहायचं. मी एकतरी टाळी मागितली काय हो? मी शास्त्राच्या बाहेरचं बोलतोय, फक्त ते बोलले त्याचं रिटर्न करतोय. आता मी एवढाच मला वाईट म्हणजे वाईट वाटतंय, विजय बुवा आता ते वास कसा घेत राहते. पोरगा म्हणतात मांडीवर टिंब टिंब केलं की त्याचा वास घ्यायचा, आणि पोरगा आपल्या बापाच्याच मांडीवर करतात. विजय बुवा तुमचं कसं होणार? तुमचं आधी तुम्हाला इथं सांगितलं की रत्नागिरीत ख्याती केवढी आहे, खेड तालुक्यात विजयभवांची ख्याती केवढी आहे. आजपासून म्हणू तुमच्या ख्यातीला कांड लागलं. पहिलं गाणं घेतो, एक घेतो. पैसा आलं हा टाटा बिर्ला वाल्या किती जायतात बघा. घेतो बघा. थोडं मनोरंजन केलं, अरे तुमच्या मनासारखा दिला. थोडं मनोरंजन केलं, तुमच्या मनासारखं दिला. थोडं मनोरंजन केलं, व्हायचं पैसे मला आलं ना तुझ्या तर बापाचं काय रह गेलं. थोडं पैसे मला रे आलं तर तुझ्या बापाचं काय रह गेलं. थोडं पैसे तुझ्या बापाचं काय रह गेलं. थोडं पैसे आला तुझ्या बापाचं काय रह गेलं. तुमच्या मनासारखं दिलं, तुमच्या मनासारखं दिलं. थोडं मनोरंजन केलं, तुमच्या मनासारखं दिलं. थोडं मनोरंजन केलं, पैसे मला पैसे आले तर तुझ्या बापाचं काय रह गेलं. पैसे मला पैसे आले तर तुझ्या बापाचं काय रह गेलं. नंतर बोलतात बघा, असं हळूहळू जाऊन दे ना, थोडं गाणं होऊन दे. दादा तो बघता जो मला म्हणतात काया कांडीचा. अहो बघता गाणं मी एकट्याने काढलंय हो. आपण कधीच भक्ताकडे गेलो नाही, देवा शपथ खामराच्या समोर आहे. ही बारीला जाताना कुणावर नारायण ठेवायचं, कुणाबद्दल वाईट करायच्या या भेंडे आपण कधीच नाही केला. आपल्यावर विश्वास आपला आहे. खेडी वाकडी गाणी लिहितो, माईक वरती परफॉर्मन्स करायचं आपल्याला माहिती आहे. हे अशा बोचे बोलणं कशाला पाहिजे काळी कांडी. हे बोचे आम्ही सगळे चुती आहे, हे अशा बोचे आहे. ही कुठण्याचा जन्म झाला आणि तसाच करतो वासाच्या गोष्टी. हे कसं वाटतं यार. मी आय कॅन इमॅजिन लाईक हिअर इज अ बोची. आय नो हाऊ डेअर यू टॉकिंग टू मी चुतिया. हे राजू खोकम यार, शट युअर बोचिया. शिट. उद्यापासनं खेळात सप्तसुरांचा बादशाह राजेश निकम उर्फ बोचिया. कसं वाटतंयस? कसं वाटतं सांगा ना. भाजून द्या ना, भाजून. आज म्हणून सपना ते घरापर्यंत गेलेले घराचं गाणं. आजपासून तुमची उतरती कळा सुरू झाली. राजेश खोकाम उर्फ बोचिया तुमच्या सामाऱ्या ह्या शेवटच्या म्हणून तुम्ही घेणार. पुढच्या वर्षी माझा काय तुम्ही नाद करत नाही. एकच म्हटलं की सचिन बुवांना सुट्टी नाही, कारण नवरात्री त्यांच्यासोबत वारी लागत नाही माझी. ह्या सगळ्या सामाऱ्या सचिन कदम बुवा सोबतच्या, त्यांना सुट्टी नाही म्हणून. याचा एवढा त्रास व्हायची काय गरज हो? काय गरज एवढी? बायकांसोबत बाऱ्या घेतात त्या, माझ्याबरोबर बाऱ्या घेत नाही. अरे ज्यांना तुम्हाला म्हणायचं नाही पैसा आले थोडं व्हायचं, पैसा आलं तर सांगायच्या बापसाचं काय हो गेलं. मला सांग पप्या, हे बघा मी तुझ्याकडे पैसे मागायला गेलो तर नाही. मी तुझ्याकडे पैसे मागायला गेलो काय तर लाजतोच काय. अरे पब्लिक अपने जेब से लाके इधर तक देता बैठा. ये बोचिया बहुत तकलीफ होती इतनी.
कुठलंही गाणं ना? हे गाणं आहे ना बुवा माऊली, मी लाईव्हला गायलंय. हे काय म्हणतात, रेकॉर्डिंगला असेल तरच गाजतात. हे लाईव्हला गायलंय. गाठलं माहिती आहे? झांज ढोलकी, पाठ आहे माझं, पाठ आहे, माझंच गाणं आहे. अरे झांज ढोलकी, नाव मनोहर कुळे माऊली, तुम्ही जायचं नाही. आय लव्ह यू. झांज ढोलकी होते बोलकी, अरे झांज ढोलकी होते बोलकी, मग ढुलती सारे जण, अरे साज संगीत बाज रंगीत आलं वरून मन, अरे माझा तुर्याचा सजलायसा, हे बोजिया, हे माझ्या तुर्याचा सजलायसा, त्यात नाचती अष्टगड, माझा तुर्याचा सजलायसा, त्यात नाचती अष्टगड, माझा तुर्याचा सजलायसा, त्यात नाचती अष्टगड, माझा तुर्याचा सजलायसा, त्यात नाचती अष्टगड. कवठी गावडेवाडी पौत्याचं गाणं घ्यायचं, घेऊ आपण. आणि राहुल गावडे तुऱ्याचं गाणं झालं पाहिजे, नाचते अष्टगण, हे झालेलं आहे आपल्या गाण्यात. तर मला सांगा, हे लाईव्हचं गाणं आहे, हे लाईव्हचं गाणं आहे, हे रेकॉर्ड केलेलं आहे. हे जे सांगतात ना की लांबडी बुवा रेकॉर्ड करतो गाणी तीच फेमस होतात, त्यांच्या समोरचा मी गायला होता की नाद लागला बाप्पा तुझा असा. आज सगळं फरमाईश येतं. हे 11-12 जण आहे, 11-12 जण आहे जे मला बेसूर बोलतात, जे माझ्या असं काहीतरी बोलतात आणि त्यांची स्वतःचा खड्डा काढून घेतोय. पुढचं गाणं घेतो, आधी गाणं घेतो. हे मंडळी गाणं आहे का? तर म्हणतात तुझ्या घरात कोण भागवतो, घरापर्यंत गेलेला आहे माणूस, त्याच्याने दुसरं दे. यांची म्हणून आज खटिया खडीत करतो, यांची ऍक्च्युली समाजात तोंड दाखवायची यांची लायकी नाही आहे आणि दुसऱ्याला शिकवायला येतात. मी 10 बारी आपण सांभाळून घेतलं, नियंत्रण केलेलं आहे स्वतःवर, घरापर्यंत गेलेलं आहे. घ्या आता चढवून, तुरेवाला आहे, चढवून घ्या. चढवून म्हणजे कसा? अरे श्रीकृष्ण एकावर असं चढवला आणि मटकी फोडणार, मग चढणारा कोण? तुरेवाला. मग भेंडी नाच करते. राजेश फक्त बोलायचं नाही, कॉपी करायची नाही. हा देखो, कुठं फिरणार हे बाप, नाही पर्याय दुसरा. उत्थान नावाचा मानव आणि मुंकन नावाची जी स्त्री होती त्याचा विषय आहे. ह्या करतोय, कुठं फिरणार हे बाप, नाही पर्याय दुसरा. ह्याच्या बायकोच्या जवळ, आता झाली सुरुवात. ह्याच्या बायकोच्या जवळ कसा गेला बघा सासरा, ह्याच्या बायकोच्या जवळ कसा गेला बघा सासरा, ह्याच्या बायकोच्या जवळ कसा गेला बघा सासरा, ह्याच्या बायकोच्या जवळ कसा गेला बघा सासरा. कुठं फिरणार हे बाप, कुठं फिरणार हे बाप, नाही पर्याय दुसरा. ह्याच्या बायकोच्या जवळ कसा गेला बघा सासरा, ह्याच्या बायकोच्या जवळ कसा
पद गायलं. म्हणतात ऋषीचा विषय की म्हणतात तू जर इकडं आलास तर तुझ्या घरी कोण भागवतो. घरापर्यंत जायचंच नाही. तुम्हाला मी आयुष्यभरासाठी कांड लावीन. तुमची तेवढी लायकी नाही, अजिबात नाही. त्याच्यामुळं जेवढी लायकी आहे तेवढंच बोलायचं. बोचियानो बोच्यात राहायचा. चितिया बोलेत ना. आता आले बक्षीस आलं बघा. गणेश देवरुखकर 100 रुपये आणि कुंदन पवार 300 रुपये. आणि त्यांचा एक शेर आहे, जलते को आग कहते हैं, जलते को आग कहते हैं, बुझी को राग कहते हैं और कलगीतुऱ्यामध्ये लांबरे को सबका बाप बोलते हैं. थँक्यू. म्हणून मी सांगत होतो. बरं पहिल्यांदा बारी केली आपण. अहो प्रेमाने केली हो. हे कानात पण नाही लागले मग कापून टाकायला लागणार. अहो आपण प्रेमाने बारी केली हो, हसत फुसत केली. पण ह्याला झेपत नाही. ह्याला त्या बारीचा मतितार्थ पण कळत नाही. गवळणीचे 2 भाग गायले मी. एक त्या श्रीकृष्णाला कवी भाड्या म्हणतो आणि हा म्हणतो भाडकाऊ. एकही शब्द नाही. म्हणून त्या कवीला मी बोललो. नंतर गवळणीचा वेगळा भाग दिला मी त्यांना. 2 दिले. हे सांगतात ना आमचं विजय हो असं तसं. मी त्यांना काही बोललोच नाही हो. मी कवीला बोलतोय. कवीची जर ही लायकीची लेखणी असेल, ते मगाशी बोलले ना बघा गमत की म्हणाय बायकांबरोबर ज्या बाऱ्या घेतात त्या माझ्यावर बाऱ्या घेत नाही. त्यांच्याबद्दल सांगतोय बुवा. तुम्हाला कुणाला म्हणायचं माहिती आहे. पण तो असा माणूस, एखादी गोष्ट त्याची चुकली असेल पण तो असा एक माणूस आहे ज्यानं स्वतःचा स्टुडिओ काढला, ज्यानं म्हणजे गणपतीचा कारखाना काढला, ज्यानं घराची कॉन्ट्रॅक्ट घेतली, ज्यानं भारूड केलं, ज्यानं ऑर्केस्ट्रा केला, जो एखाद्या पक्षाचा पदाधिकारी आहे, त्याची ही जी गोष्ट आहे एकटा त्या मंडळाच्या विरोधात उभा राहिला एवढी वर्ष. मी त्याचं कौतुक असं नाही करत, पण त्या माणसाची जी काही पोचपावते त्याला तुम्ही नाकारू नाही शकत. हे तुम्ही काय हे चुतिया मांडीवर आणि लायकी हे 3-4 शब्द घेऊन बाऱ्या करता. अरे जर बाऱ्या करणार असेल, जर तुमची गवळण मी काय गायली चंद्राने मंदावर गायली म्हणून सांगितलं. आणि भाग कशाला देतात, राधेवर देतात. बोचिया काय बोलणार. अहो एवढं म्हणतात माझ्या गुरूंचं ह्या खेळमध्ये काय नाव आहे, काय कमवलंय याचा फिरून बघा. आज कळलं ही सगळी जनता खेळची हो. कोणी USA पाकिस्तान मधला नाही ना, इराण कुवेत मधला नाही ना. यू आर फ्रॉम ओनली खेड. आधार कार्डाला दाखवा की आम्ही सगळे खेळवाला आहे. तुमच्या तोंडावर शाप मारून टाकली, एक शिटी पडली नाही, काही पडली नाही. आणि त्या विजय बुवांना आज नवरात्रीचे गाणं बोलता आलं नाही. मला सांगा, अरे मुक्काम बोलतो रशिया, हे बोचिया कशी या. नवरात्रीचं गाणं हे शास्त्राचं आहे. अरे खामराज माऊली समोर आहे, थोरला देव तिथं समोर आहे. नवरात्रीचं घट बसवलेलं आहे आणि नवरात्र हे आदिमायेचे असते, घट देवीचे बसवले जातात. आणि हे श्यामने एक गाणं बोलू शकलेलं ही यांची लायकी. दिस इज कॉल लायकी. 5 पर्यंत दमवतो गाणं घेतो बाबा. भक्ताचं घेऊ हे माणसं टाळले हे पोरे गंमत नको का जरा पोरे बघा. एवढ्या सगळ्या गडबडीत पण प्रेमाचं गाणं, आपुलकीचं गाण्याची फरमाईश आहे, ताकद आहे. नवगणाचं गोंडायचं म्हणून चांगलं द्या शाही, म्हणून चांगलं द्या. हे चुतिया आणि लायकी मी चढतो हे असल्या काय नाही होणार. तुम्ही तिथं जाणार आयुष्यभर लंगड्यात. कोणीतरी देतं थोडंसं लिहून आणि तुम्ही बोलता. तो लांबूनचा विषय सचिन कदम बुवांचा, त्यांनी तुम्हाला येऊन गोष्टी तुम्ही गाता आणि वर सांगतात त्या सचिन कदमला चढून घे. मी चढून घ्यायला तर काही करेल. सचिन कदम आपण लेख देखला का हा सगळ्या समाजाने मान्य केलेलं आहे. काही असतील आमच्या गडबडी पण जोडी ह्याला म्हणतात. ते असं चिते पोचिया नवगडाचं गोंदायचं आणि सुधार नांदायचं. गावदेवाच्या हुकमानं रात नव्यानं सांगायचं. भेट दिली ही गावदेवानं, भेट दिली ही खमराजानं, तुला पवत बांधायचं, पवत बांधायचं गडाला बांधायचं.
युवा प्रतिष्ठान याच्यावर 100 रुपये पारितोषिक. हे गाणं खामराजच्या प्रांगणामध्ये तुम्ही बोलायचं. भेट दिली ही गाव देवाला तुला पवत बांधायचं, पवत बांधायचं गडाला, सुखानं नांदायचं गडाला, परत पवत बांधायचं गडाला, सुखानं नांदायचं गडाला. हा तो शक्य, हा तो शक्य. परत परत विचार हा किती आहे गीत करी नाही बरं, देणारा आहे आपला लंबोदर, काढवड करून सारी करतो सोया, दरवर्षा सारखं मात सजू दे घर, कसा बदल काय काय आडू गाये गणपतीला तुझ्या गौराईला, घराला आणि सणाला, कसा बदल काय काय आडू गाये गणपतीला तुझ्या गौराईला, घराला आणि सणाला. त्याच्यानंतर मंडळी या ठिकाणी ते आंदोलनाचे काढू काय होता बघता का सत्य पाटील 100 रुपये मागतात त्याचे. काय रे बाबा हे? काय करूया हे युट्यूबवर पाहिलं या कमेंट नंतर मला वाईट आता मला सांगा 4 ते 5 मी घेणार होतो 5 ते 6 फरमाईश आल्या करू तरी काय. आणि ह्याच्यात काय वाईट नाही हो, ह्याच्यात काय मांडीवाला नाही चिठी आणि खेती कशी डोकाय दी आहे. आणि याला खेळात तुम्ही काय ठेवता हो, त्यांना आखून दिलं पाहिजे खलिस्तानमध्ये. आईचं सांग काय काय आडू गाये गणपतीला तुझ्या गौराईला, घराला आणि सणाला, काय काय आडू गाये गणपतीला तुझ्या गौराईला, घराला आणि सणाला. हे अजून एक गाणं घेऊ काय बघा ते भक्ताला घेतो पहिली साल काढतो ह्यांची ना सालच्या एवढं काढायची गरज नाही. एवढं काढायचं हे गाणं ऐकतो ह्यांना झोप लागत नाही पूर्ण बसवतो मी. त्यांची इच्छा आहे ना बा सकाळी लांबोरे बुवा असा एकमेव शाहीर आहे की पोरं नको तो एकटा बोल. माझं संगीतकार असं मी सुद्धा 7:30 त्याचं मध्ये आहे मिस्टर बोलकिया राजेश शिवम नमन आई वाज मजाच आहे हो. काय गाण्याला मजा आहे बघा ते गाणं त्याला म्हणून आज मी खाटियाखाली करतो पाणी
एस 5S कंपनी असून खतरनाक कंपनी 500 मध्ये मारायची साला एक गाणं घेतो सांग हा पूर्ण मौली अहो पैसा राहू दे तुमचं नाही प्रेम माझ्या मनोज सपना मौली याच पण 500 रुपये मारू शिकाय का एक आणि गाणं केसामध्ये गजरा आणि म्हणतो पाहिजे वाटणी बराबर लायकी मांडीवर आहे गेला भास घेतात कैसे आहे रे पुरुष काय बोलावं बाईला सूर आला डोळ्यावर काय बोलावं बाईला सूर आला डोळ्यावर नसवड्याची खबर पाहिजे वाटणी बराबर नसवड्याची खबर पाहिजे वाटणी गणेश कोल्हापूर कृपया यायचं आहे ऑपरेशन सुंदूर हा सचिन तळेकर आईचं स्मरण आता फक्त जो हे नको या पाणी झाले पाहिजे आता भक्ताचा जो का भक्त परत खाली बसा हा हे कुठं जायचं नाही पाहिजे युट्यूबवर गेलं नाही पाहिजे तसा जो काय फेमस पण इथं माझ्या आया बहिणी पण आहेत त्यांनी कधी बघितलं नसेल युट्यूब काय सगळेच बघत नाही त्याच्यामुळे ऐका होय होय आमच्या आया बिया नसेल तो बघितला नसेल आता तर काय झालं एका गावात होता भगत यू नो भगत येमो मिरची हे सगळे कार्यकारिणी मला बोलतात आणि भक्तांवर जोक मीच सांगतो भक्तांची इज्जत मीच करतो आणि मला सांगतात ते बोची आहे बुवा अरे सकाळी तुम्ही 4 वाजेपर्यंत तुम्ही एवढं सनसनीत कसं अरे ऐकतात तुला मला असा शेवटपर्यंत पब्लिकला ठेवतो आणि माझी लायकी काढतात बोची ह्या नाव मात्र एक नंबर पाहिजे काय पण बोला फसला 750 की 40 रुपये मीच नाव ठेवलं द्यायचं यांची म्हणून उत्तर द्यायला लावली एका गावात होता भगत आणि बाजार होता त्या दिवशी बाजार होता आणि आणला ताजी मच्छी मावरा यू नो मावरा बोंबी बांगडा आणि घेऊन आला प्लास्टिकच्या पिशवीतनं का तर पाणी पडेल म्हणून 3 वाजता आला घरात मावरा घेऊन मच्छी घेऊन
आणि पडवीत ठेवलं तिथं खाली. आणि दुपारी 4 वाजता गिऱ्हाईक आला. गिऱ्हाईक राजूला 2 माणसं. आणि असं आहे म्हणतात अमक्याची सूट गेली, परत येईल काय बघा. पण तो 100% मुदत करतो 15 दिवसाची, येते की नाही बघा वरडत मागे. तर चालेल. आणि ठेवलं, नारळ ठेवला, लिंब ठेवली, हळद दिली, कुंकू वाहिलं, काळा बुका लावल्या, 2 टाचण्या लावल्या. आणि लावलं नाही ऐकून घ्या, फक्त ऐका. आणि माझ्याकडे असं पूर्वेकडे उभं तोंड करून देवाला बसलं. आणि हे गिऱ्हाईक माझ्याकडे बघतात तर त्यांच्याकडे बघतात. भक्ताकडं ठेवल्या आणि गेर टाकला. 2 मिनिटं बसली. बघ तरी गंमत. उभा माई इथं माझ्याकडे, माई इथं धरून ना माई. बोचिया अरे त्यांची लायकीच नाही याची. त्यांच्या पाहुणा म्हणतो मला, पाहुणा घरातून भूस मारून गेलोय का नागे ते खाल्लेले. बघत माईक जवळ टाकला गेर. तुझा तेवढंच काम आहे. गेर टाकला. जळा थळाची सात बायाची. आणि तेवढ्यात थांब काम तेवढ्या पडवीत पिशवी फुरफुरली. मांजर आलं आणि भावऱ्याला आवरलं ना, त्यानं गेर टाकलेला आणि झालं सुरू. आणि तेवढ्या पिशवी सुरसुरीला थांबला. करायचं काय बरं, गेर टाकून झालेला हे राग होता. गेर टाकून झालेला, थांबलं तर गिराका झाला, नाही थांबलं तर भावरा झाला. करायचं काय. आणि तेवढ्यात बोलतो काय होईल तर होईल, जाऊन दे. 500चा भावरा आहे, गिराक 700 रुपयाचा आहे, 100 रुपये तो फायदा. आणि टाकला. सात थळाची माझ्या मुलाची काय कुठं, तरी तेवढी परत पिशी सुरसुर. आता करूनच काय, संध्याकाळचा प्लॅन केलेला, हे 700 रुपये आणि मावर थोडीशी वायशी आणायची ना बसायचं. बोलतो नको, गिराक गेलं तरी चालेल, एक आयडिया करूया. आता बस काय, माझ्या माघारणीला बोलवा. त्या सुरातच बोलला, त्या सुरात बोलला. यांना काय कळलं ना काय होत या. अरे बघताव काय, माघारणीला बोलवा. तेवढ्यात माघारी पडवीत मावशे पडवीत ना आली माघारी. हा बोला काय झालं. निसता माघारीला बोलवा. अग भय पडवीत बघ, ती गेली पडवीत बघायला गेली. आणि शिरशिर आहे ना, ह्याला अजून कन्फर्मेशन नाही की जो गेलं की हाय. अग हाय काय गेलं. हा न्यायला एकच पाण्यात न्यायला, बाकीचं आहे सगळं दिसतं मावळ्यात दिसतं. आपलं येड झाल्यासारखं आपलं बोलत, त्या पक्षासारखं बोलत आपलं. आणि मग हातावरती आता एकच मावळे नेले, मग झालं सोनं परत. असे बोलून माझे 2 शब्द संपवतो. पोरानो हर महादेव, उठा चला.
राहुल कावडकर माऊली, राहुल कावडकर, नितीन गोळकर उर्फ केरिया गाव वेरळ यांच्याकडून 500 रुपये पारितोषिक. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तर मंडळी घटस्थापनेचं गाणं या ठिकाणी शास्त्राचे होतोय. दुसरी माळ आहे, 2 अंकाचा मायका गातोय. प्रश्नाचं उत्तर शाहीर, तुम्ही जे प्रश्नाचं उत्तर दिलं ते आमच्या ग्रंथानुसार नाहीये. आम्ही मुद्दाम तुम्हाला तो ग्रंथ दिलेला आहे, आम्ही सांगितलं त्या ग्रंथानुसार तुमचं नाही आहे उत्तर, त्याच्यामुळे अजून तुम्ही अभ्यास करा. घट बसवला सत्याचा, घट बसवला सत्वा